करणं, मारहाण करणं, एवढंच नाही तर तिला माहेरी जाणं आणि फोन यूज करणं सुद्धा बंद केलं. तिला आता काय करावं कळेनासं झालं. एकीकडे घरचे म्हणतात, की लग्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मग तिने कुठे जावं? पण कायदा काय सांगतो? खरंच लग्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात का? स्मिता, लग्नाला नुकतंच 1 वर्ष पूर्ण होत होतं. सुरुवातीचे दिवस खूप छान, सगळं खूप मस्त चालू होतं. पण जसजसे दिवस जात गेले, तसतसं तिच्या लाईफमध्ये एक नवीन परिस्थिती उभी राहिली. रोजची शिवीगाळ, टोमणे, अपमान या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या. एक दिवशी तिच्या नवऱ्याने तिला ढकललं. तिने हा सगळा प्रसंग, हा सगळा प्रकार तिने तिच्या आई-वडिलांना, सासरच्यांना आणि माहेरच्यांना दोघीकडच्या लोकांना सांगितलं. पण यावर काय तर उत्तर तिकडून आलं, की लग्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मग तिने काय करावं? ती गप्प झाली. सीमा नोकरी करत नव्हती. ती आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे तिच्या नवऱ्यावर डिपेंड होती आणि म्हणून तिला सासरचे किंवा नवरा हवं तसं वागवत होता किंवा तिच्यावर हवं तसं ते अत्याचार करत होते. पण नुसते टोमणे देणं आणि अपमान करणं इथपर्यंतच गोष्टी नव्हत्या. तर त्याही पलीकडे मग नंतर गोष्टी गेल्या. शिवीगाळ करणं, मारहाण करणं, एवढंच नाही तर तिला माहेरी जाणं आणि फोन यूज करणं सुद्धा बंद केलं. तिला आता काय करावं कळेनासं झालं. एकीकडे घरचे म्हणतात, की लग्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मग तिने कुठे जावं? पण कायदा काय सांगतो? खरंच लग्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात का? नाही. कितीतरी बायकांना हे माहीतच नसतं, की त्यांच्यासोबत जो अत्याचार होतोय, सासरचे जे त्यांच्यासोबत छळ करतायत, त्याला डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हणतात. हो, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे फक्त मारहाण, असं बऱ्याचशाच लोकांचा गैरसमज असतो. पण असं नाही. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नक्की काय? तर शारीरिक छळ, मानसिक छळ, भावनिक छळ, आर्थिक छळ आणि हो, जर तुम्ही पत्नीला घराबाहेर काढून दिलं, त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स असंच म्हटलं जातं. आता कितीतरी लोकांना हा प्रश्न पडला असेल, की अ, भावनिक छळ म्हणजे काय? आर्थिक छळ म्हणजे काय? आणि मानसिक छळ म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले मानसिक छळ म्हणजे सततचे टोमणे, अपमान हा सुद्धा एक छळ मानला जातो. त्यालाच म्हणतात मानसिक छळ. त्याच्यानंतर भावनिक छळ. हो, भावनिक छळ म्हणजे जर तुमचा नवरा किंवा तुमचे सासरचे लोकं तुम्हाला रोजचा अपमान आणि टोमणे देत आहे, पण त्यावर तुम्ही जर त्यांना काही बोलायला गेलात आणि तुमच्या नवऱ्याकडे त्या गोष्टी सांगायला गेलात, तर इमोशनली तो अवेलेबल नसतो, तुमचं ऐकत नाही आणि तुम्हाला मेंटली सपोर्टसुद्धा करत नाही. यालाच म्हणतात भावनिक छळ. आणि हो, आर्थिक छळ म्हटलं म्हणजे जर तुमचा नवरा तुम्हाला खर्चायसाठी, तुमच्या राहणीमानासाठी आणि गरजेच्या वस्तू घेण्यासाठी पैसे खर्चायला देत नसेल, त्याला आर्थिक छळ असं म्हणतात. कितीतरी लोकांना पण या गोष्टी छळ वाटतच नाही. का? तर आपल्या समाजाने असं मुलींना आणि स्त्रियांना असं एका बाउंडरीजमध्ये टाकून ठेवलंय, की त्यांना असं सांगितलं जातं, की लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. आणि मग त्यावर त्या महिलांनी काय करावं? कुठे जावं? आणि त्याच्यावर कायदेशीर उपाय काय? हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. पण लक्षात ठेवा, महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? जर तुमच्यासोबत सुद्धा असा छळ होत असेल, तर तुम्ही त्यावर काय केलं पाहिजे? कायदेशीर उपाय काय आहे? तर तुमच्या कोणाही सोबत जर कधी असा छळ होत असेल, तर तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन
त्या आरोपींविरुद्ध तक्रार करू शकतात. 2 नंबर म्हटलं म्हणजे तुम्हाला जर मारहाण होत आहे, तुमचा शारीरिक छळ होत आहे, तर त्या विरुद्ध तुम्ही राईट टू प्रोटेक्शनचा अर्जसुद्धा दाखल करू शकतात. आणि 3 नंबर म्हटलं म्हणजे जर तुम्हाला नवऱ्याने सोडून दिलेलं आहे, तर तुम्ही त्याविरुद्ध राईट टू मेंटेनन्सचा अधिकार ठेवताच. म्हणजेच आर्थिक सहाय्य, पोटगी, मेंटेनन्सचा अधिकार तुम्ही नवऱ्याकडून मागण्याचा अधिकार तुम्ही ठेवतात. तर कितीतरी महिलांना त्यांचे हे अधिकार माहीतच नाही आहे. तर त्या त्या गोष्टीसाठी फाईट कसं करणार? स्वतःसाठी कसं उभं राहणार? तर तुम्हाला आधी कायदा आणि कायदेशीर माहिती माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि हो, काही केसेसमध्ये कोर्ट तुम्हाला काही खालील प्रकारे ऑर्डरसुद्धा देऊ शकतात. म्हणजे जसं की तुम्हाला जर तुमच्या पतीने घराच्या बाहेर काढलंय, तर तुम्हाला राईट टू रेसिडेन्स अशी ऑर्डर कोर्ट पास करू शकते. नंबर 2, नवऱ्याने तुम्हाला सोडून दिलेलं आहे, तर तुम्हाला राईट टू मेंटेनन्सचा सुद्धा कोर्ट ऑर्डर पास करू शकते. आणि नंबर 3, जर तुम्हाला मारहाण होत असेल आणि तुम्ही त्याच घरात राहत असेल, तर तुम्ही जर अर्ज मूव्ह केला कोर्टामध्ये, तर कोर्टाकडून तुम्हाला राईट टू प्रोटेक्शनचा सुद्धा ऑर्डर पास केली जाऊ शकते. आणि नंबर 4 म्हणजे कंपन्सेशन. हो, तर कोर्ट ह्या चारही बाबतीमध्ये तुमच्या फेवरमध्ये आदेश पास करू शकते. लक्षात ठेवा, कोणत्याही स्त्रीला तिच्या वैवाहिक जीवनामध्ये तिच्या नवऱ्यासोबत तिच्या नवऱ्याच्या घरामध्ये सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिला कायद्याने दिलेला आहे. कितीतरी महिलांना हा प्रश्न पडत असेल, की जर ते घर तुमच्या नावावर नाही आहे, ते घर तुमच्या नावावर नाहीये, ते घर तुमच्या नवऱ्याच्या नावावर आहे, तर काय तरीसुद्धा महिला त्या घरामध्ये राहू शकते? तर हो, जरी जरी तुमच्या पतीच्या प्रॉपर्टीवर तुमचा पूर्णपणे मालकी हक्क नसला, तरीसुद्धा तुम्ही त्या घरामध्ये सन्मानाने राहण्याचा अधिकार तुम्हाला कायदा देतो. कितीतरी महिलांना असं वाटतं, की तुम्ही सहन केलं म्हणजे तुमचा संसार टिकेल. पण लक्षात ठेवा, सहन करणं म्हणजे शांत राहणं नाही. कायदा तुमच्या बाजूने आहे, म्हणून कायद्याचा नीट उपयोग करून कायदेशीर माहिती घेऊन तुमच्या अधिकारासाठी लढा.